बघा आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व करायचा आहे. त्या 2.2 प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत ते फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचे असतात. म्हणून पहिल्यांदा आपण फॅक्टरायझेशन मेथड शिकूयात. एक मी इक्वेशन घेते बघा, m² - 14m + 13 = 0 हे इक्वेशन घेतलेलं आहे. लक्षात घ्या, ह्या इक्वेशन घेतल्यानंतर फॅक्टरायझेशन मेथडने कसं सॉल्व करायचं ते सांगते. पहिल्यांदा आपल्याला ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. काय करायचं असतं, ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बघा आपल्याला मिळालं +13. ओके, ह्या +13 चे असे दोन फॅक्टर्स करायचे की त्यांचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला -14 असे मिळाली पाहिजे. तर बघा जे दोन नंबर्स असतील ते बघा 13 × 1 = 13, मी जर ऍड केलं तर मला 14 मिळत आहे. आता बघा जे 14 ला साइन आहे, 14 ला मायनस साइन आहे, ते इथं ग्रेटेस्ट जो नंबर आहे त्याला द्यायचं. आणि नेक्स्ट जो नंबर आहे म्हणजे हा 1, ह्याचं साइन आपण ह्या मल्टिप्लिकेशन वरती ठरवायचं आहे. बघा आपल्याला मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह पाहिजे, याचा अर्थ मला इथं मायनस साइन द्यावं लागेल. तरच बघा मी मल्टिप्लाय केलं -13 × -1 तर मला +13 आन्सर मिळत आहे. आणि जर मी हा दोन नंबरची ऍडिशन केली ओके तर मला -14 असं मिळत आहे. ओके, आता हे जे दोन नंबर आहेत ह्या क्वेश्चनच्या आपल्याला ज्या कंडिशन आहेत ते सॅटिस्फाय झालेल्या आहेत. आता पुढे काय करायचं ते बघा. आता ते दोन फॅक्टर्स मिळाले आपल्याला. बघा m² ॲज इट इज ठेवा. हे जे -14m आहे त्याच्या बदली आपण हे जे दोन फॅक्टर्स आपल्याला मिळाले ते पुट करणार आपण. -13m - 1m + 13 = 0. ओके, नेक्स्ट बघा काय करणार आहे. नेक्स्ट आपण दोघांचे ग्रुप करायचे. ओके, ग्रुप केल्यानंतर त्याच्यामधून जे काही कॉमन मिळतंय ते कॉमन काढायचं. बघा ह्या दोघांमध्ये मला m कॉमन दिसत आहे. इथे राहिला 1m आणि इथे राहिलं 13. ओके, नेक्स्ट बघा नेक्स्ट ब्रॅकेट मधनं असंच नेक्स्ट ग्रुप मधनं असंच कॉमन काढायचं की आपल्याला जो m - 13 हा पुढचा ब्रॅकेट मिळाला पाहिजे असाच नंबर आपण कॉमन काढणार आहे. तर बघा इथं काय कॉमन काढू शकतो आपण, -1 जर मी कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार, m - 13 असं राहणार = 0. ओके, आता तुम्ही क्वेश्चन विचारणार टीचर इथं +13 आहे, इथे मायनस कसं आलं. तर बघा मी -1 कॉमन काढलंय. बघा इथे एक -1 आहे आणि इथला -1 आणि इथे पण बघा हे +13 म्हणजेच काय असतं, +13 म्हणजेच कोण आहे, -13 × -1 म्हणजेच +13 आहे की नाही. ते जर मी इथे पुट केलं तर बघा ह्यातले मी -1 जर इथं कॉमन काढलं यातून तर -13च राहत आहेत की नाही. म्हणून ते आपण जिथे -13 राहिलेत आणि ब्रॅकेट आपल्याला तसं मिळालंय. आता बघा जे काही आपण कॉमन काढले होते, आता m आणि -1 आपण कॉमन काढले, ह्यांचं ग्रुप करा. m - 1 हे ग्रुप केलं आणि जो आपल्याला नेक्स्ट जो मिळाला होता तो ॲज इट इज लिहा, तो एकदाच लिहायचा आहे, m - 13 = 0. ओके, आता बघा हा जो ब्रॅकेट आहे m - 1 = 0 करायचं आणि दुसरं m - 13 = 0 करायचं. ओके, मग m = काय मिळणार, 1. हे इकडे निगेटिव्ह तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होईल. m = +13 असे आपल्याला बघा आन्सर मिळालाय. m = 1 आणि m = 13. ओके, नेक्स्ट आपल्याला प्रॅक्टिस सेट बघायचा आहे. बघा प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं फर्स्ट सम आपण फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करायचं आहे. तर आपण जसं मी तुम्हाला दाखवले तसं सेम करायचं आहे आपल्याला. बघा x² - 15x + 54 = 0. आता
आपल्याला ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करून नंबर मिळवायचा आहे. ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन बघा काय होत आहे 54. 54च्या असे दोन फॅक्टर करायचं की आपल्याला ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन काय मिळाले पाहिजे -15. तर बघा 9 6 जा 54 असतं आणि जर मी ऍडिशन केली तर मला 15 मिळत आहे. तर हे जे मधल्याचं साइन आहे हे लक्षात ठेवा की हे जे आपल्याला बीचं जे साइन आहे तेच आपण कशाला द्यायचं आहे, ते आपण ग्रेटर नंबरला द्यायचं आहे म्हणजे मायनस. आता दुसऱ्या संख्येचं जे साइन आहे, दुसऱ्या नंबरचे जे साइन आहे ते मल्टिप्लिकेशनच्या साइन वरून डिसाइड करायचं आहे. मल्टिप्लिकेशनचं साइन आहे +54. याचा अर्थ मला इथे मायनस द्यावा लागेल. आता चेक करून बघा की आपल्या कंडिशन सॅटिस्फाईड झालेत का. बघा -9 मल्टिप्लाय बाय -6 मल्टिप्लाय केल्यानंतर +54 येत आहे आणि -9 प्लस -6 इज इक्वल टू -15 येत आहे. तर मला हवं होतं ते सगळं मिळालंय. याचा अर्थ आपण पुढे प्रोसीड करूयात. आता बघा सॉल्व कसं करायचं आहे. x² हे -15x च्या जागी आपण आता हे जे दोन फॅक्टर मिळाले त्यांना पुट करणार आहे. -9x -6x +54 इज इक्वल टू 0. आता काय करणार आहोत, आता ग्रुप करायचे दोघांचे. ग्रुप करून मग कॉमन काढायचे. बघा पहिल्या ग्रुप मधनं मला x कॉमन दिसतंय, x राहिलं -9. आता दुसऱ्या ग्रुप मधनं असंच कॉमन काढायचं की पुढचा ब्रॅकेट आहे तो रिपीट झाला पाहिजे. म्हणजेच बघा जर मी -6 कॉमन काढला तर ह्या ब्रॅकेटमध्ये राहते, इथं राहते x आणि 54 मधले -9 इज इक्वल टू 0. ओके. आता पुढे बघा काय करायचं, ह्या दोघांचं टीम अप करा. x -6 आणि दुसरा ब्रॅकेट आहे तो एकदा लिहायचा x -9 इज इक्वल टू 6. x -6 इज इक्वल टू 0, x -9 इज इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू 6, x इज इक्वल टू 9 असे आपल्याला दोन आन्सर्स मिळालेले आहेत. ओके. नेक्स्ट आपण सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करूयात. फर्स्ट प्रॉब्लेम झालेला आहे. सेकंड क्वेश्चन बघा, x² प्लस x -20 इज इक्वल टू 0. आता आपल्याला असे दोन a आणि c चं मल्टिप्लिकेशन करा म्हणजेच मला काय मिळतोय नंबर -20. बघा इथे दिसतंय आपल्याला, ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर -20 मिळत आहे. आता असे दोन फॅक्टर शोधायचे की त्यांची ऍडिशन केल्यानंतर किंवा सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला +1 मिळालं पाहिजे. म्हणजेच बघा 5 4 जा. आता जर मी सबस्ट्रॅक्शन केलं तर मला 1 मिळत आहे. आता जे मिडल नंबर आहे म्हणजे b चं जे साइन आहे ते कोणाला देणार आपण, बघा b चं साइन आहे ते ग्रेटर नंबरला द्या आणि जे छोट्या नंबरचं साइन आहे ते कशावरून ठरवणार आहोत आपण, मल्टिप्लिकेशन वरून. तर बघा मला इथं प्लस द्यावं लागेल कारण मल्टिप्लिकेशन मला मायनस पाहिजे. आता या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करून बघा, -5 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजेच -20 आणि -5 प्लस 4 म्हणजेच वेट b चं साइन प्लस आहे म्हणजे आपल्याला इथं प्लस द्यावं लागेल आणि 4 ला आपल्याला मायनस साइन द्यावं लागेल. सॉरी 4 ला आपल्याला मायनस साइन द्यावं लागेल. आता मल्टिप्लाय करून बघा, 5 मल्टिप्लाय बाय -4 म्हणजेच आपल्याला मिळणार आहे -20 आणि 5 प्लस -4 इज इक्वल टू +1 आपल्याला मिळत आहे. म्हणजे आपल्या कंडिशन आहेत ते सॅटिस्फाय झालेले आहेत. आता आपण सॉल्व करूयात. बघा x² ॲज इट इज. आता प्लस एक्सच्या जागी आपण हे दोन जे फॅक्टर मिळाले त्यांना पुट करणार आहोत. +5x -4x -20 इज इक्वल टू 0. आता काय करणार आहोत आपण, टीम करायचे दोघांचे.
बघा ही एक टीम आणि ही एक टीम. आता त्यातून जे कॉमन मिळतात ते काढा. इथून बघा मला एक्स कॉमन दिसतंय, एक्स प्लस ब्रॅकेटमध्ये राहिलं एक्स प्लस 5. आता दुसऱ्या ब्रॅकेटमधून असंच कॉमन काढायचं की आपल्याला म्हणजे मी -4 बघा कॉमन काढते. -4 कॉमन काढलं तर एक्स मायनस कॉमन गेलेला आहे, इथं प्लस 5 इज इक्वल टू 0. ओके. आता जे आपण कॉमन काढलेत त्यांना एकत्र करा असं इथे, म्हणजे एक ब्रॅकेट मिळणार आहे एक्स -4 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. ओके. आता बघा एक्स -4 इज इक्वल टू 0, एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0, म्हणजे एक्स इज इक्वल टू +4 आणि एक्स इज इक्वल टू -5. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर बघा एक्स दिसतोय ना आपल्याला, तर हे दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह केले. आपल्याला जे फॅक्टर मिळाले होते, नीट ऑब्झर्व करा बघा काय मिळाले आपल्याला. जे फॅक्टर मिळाले होते ना, इथे पण बघा, इथे आपल्याला मिळाले +5 आणि -4 असे फॅक्टर मिळाले होते, आणि इथे पण आपल्याला काय मिळाले होते, -9 -6 असे मिळाले होते. आणि आपल्या आन्सरला ऑब्झर्व करा, इथे जर मायनस मिळालेत तर इथे आपला आन्सर दोन्ही प्लस मध्ये आहेत. इथे बघा 5 आपल्याला प्लस मिळालंय, पण आन्सर मध्ये आपल्याला -5 मिळालंय, आणि इथे -4 आहे आपलं फॅक्टर, आन्सर मध्ये आपल्याला +4 मिळालंय. याचा अर्थ ज्या वेळेस आपला बघा एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट जेव्हा 1 असतो ना, एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट जेव्हा 1 असतो त्यावेळेस आपल्याला जे फॅक्टर्स मिळतात त्याच्या अपोजिट आपल्याला आन्सर मिळत असतं. कळतंय? म्हणजे तेच आन्सर असतं, साइन फक्त आपण अपोजिट करायचं, उलट द्यायचं. प्लस असलं की मायनस, मायनस असलं की प्लस. म्हणजे हे MCQ साठी येऊ शकतं म्हणून मी सांगते आहे. ओके. थर्ड क्वेश्चन आहे 2y² प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. ओके. आता ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करा. बघा ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन येत आहे 26. 26चे असे दोन फॅक्टर काढायचे की आपल्याला त्यांची ऍडिशन किती मिळाली पाहिजे, 27. तर आपल्याला माहिती आहे 26 1 जा 26 म्हणजेच मल्टिप्लाय केल्यानंतर 26 येईल, आणि ऍडिशन केल्यानंतर बघा इथं 27 मिळतं आपल्याला. म्हणजे आपल्याला दोन फॅक्टर मिळाले. आता साईनचं काही प्रॉब्लेम नाही, दोन्हीकडे आपल्याला प्लसच द्यायचं कारण इथे मायनस साईन नाहीच आहे. ओके. दोन्ही प्लस दिल्यानंतर आपल्याला मल्टिप्लिकेशन प्लस मिळणार आहे आणि ऍडिशन केल्यानंतर पण प्लस मिळणार आहे. आता लिहा 2y² ॲज इट इज प्लस 26y प्लस 1y प्लस 13 इज इक्वल टू 0. आता दोघांचे ग्रुप करायचे आहे, दोघांचे. जे कॉमन मिळतं ते काढा. इथे बघा मला 2 दिसतंय आणि इथे पण मला 13 × 2 म्हणजे 26 असतं. म्हणजे याचा अर्थ 2y मी कॉमन काढू शकते. ब्रॅकेटमध्ये राहिलं y प्लस इथे राहणार आहे 13 कारण y कॉमन गेलाय. आता इथून आपण 1 कॉमन काढूया म्हणजे पुढच्या ब्रॅकेटमध्ये y प्लस 13 राहतील इज इक्वल टू 0. ओके. आता हे जे दोन आपण कॉमन काढले त्यांना टीम अप करूयात. म्हणजेच काय होणार 2y प्लस 1 दुसऱ्या ह्याच्यामध्ये येणार y प्लस 13 इज इक्वल टू 0. 2y प्लस 1 इज इक्वल टू 0, y प्लस 13 इज इक्वल टू 0. हे 1 इकडे पॉझिटिव्ह आहेत, तिकडे नेले तर मायनस होतील 2y. सो y इज इक्वल टू -1/2. ओके. हे इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होतील आणि y इज इक्वल टू -13. तर आपल्याला आन्सर मिळालेला आहे. आन्सर आहे -13. असे आपल्याला दोन रूट्स आहेत ते मिळालेत, आणि एक रूट आहे ते आपल्याला मिळाले y -1/. नेक्स्ट आपल्याला फोर्थ सम सॉल्व करायचा आहे. फोर्थ सम बघा काय आहे, 5m² इज इक्वल टू 22m प्लस 15. ओके. आता आपल्याला सेम जी प्रोसिजर आपण आतापर्यंत करत आलो तीच प्रोसिजर परत करायची आहे. पहिल्यांदा ह्याला जनरल फॉर्म मध्ये आणा आणि त्याच्यानंतर आपण यूज करूयात रूल्स. -22m - 15 इज इक्वल टू 0.
आता बघा ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करायचं ते होत आहे 75. ओके, 15 इंटू 5 75. आता 75चे दोन असे फॅक्टर शोधा की आपल्याला त्यांचं ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर 22 मिळणार आहे. बघा 25 3 जा 75. आता जे बीचं साईन आहे ते आपण 25 ला देणार आहे आणि हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बघा -75 पाहिजे, कारण 5 मायनस 15चं मल्टिप्लिकेशन -75 मिळालंय. याचा अर्थ आपल्याला इथे प्लस द्यावं लागणार आहे. तर बघा आता -25 मल्टिप्लाय बाय 3 केलं तर आपल्याला आन्सर मिळते -75 आणि -25 प्लस 3 केलं तर आपल्याला -22 आपल्याला मिळतं. म्हणजे कंडिशन आहेत त्या सॅटिस्फाय होतात. आता आपण पुढची प्रोसिजर करूयात, सॉल्व्ह करूया त्याला. बघा 5m². आता हे -22m च्या बदली आपण हे दोन फॅक्टर पुट करणार आहे. -25m प्लस 3m -15 इज इक्वल टू 0. आता दोघांचं आपल्याला टीम करायचं आहे. यातून आपण कॉमन काढूयात. बघा इथून 5m जर कॉमन काढले तर इथं राहत आहेत 5 आणि ह्या पुढच्या टर्म मध्ये राहत आहेत -5. ओके, त्याच्यानंतर पुढच्या ब्रॅकेटमध्ये आपण +3 कॉमन काढूया, कारण आपल्याला ब्रॅकेटमध्ये -5 पाहिजे म्हणून. m -5 इज इक्वल टू 0. आता हे जो नंबर आहेत दोघांना एकत्र करा. 5m + 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m -5 इज इक्वल टू 0. 5m + 3 इज इक्वल टू 0. m -5 इज इक्वल टू 0. आता बघा हे +3 आहेत तिकडे जाऊन -3 होतील. 5m ॲज इट इज. सो m इज इक्वल टू -3/5 आणि इथे m इज इक्वल टू 5. म्हणजे आपल्याला आन्सर्स मिळालेले आहेत दोन. एक जे आपल्याला रूट मिळालं आहे ते मिळालंय 3/5 आणि दुसरं मिळाले आहे ते 5. ओके, बघा 5th सम सॉल्व्ह करूयात. पहिल्यांदा 5th समला आपल्याला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. 2x - 2x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. तर जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायच्या आधी आपण AC चं मल्टिप्लिकेशन करून बघूयात काय मिळतं आपल्याला. ओके, आणि तसेच फॅक्टर आपण शोधूयात. बघा A आणि C चं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे 1/2 इंटू 2. 2 गेट्स कॅन्सल म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन 1 पाहिजे +1. मल्टिप्लिकेशन +1 असलेले आणि ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन आपल्याला -2 पाहिजे. म्हणजे बघा 1 जा मल्टिप्लिकेशन केलं, मधल्याचं साईन कोणाला पण द्या, दोन्ही पण मायनस ठेवा. बघा मायनस जर आपण -1 मल्टिप्लाय बाय -1 केलं तर आपल्याला मिळतंय +1. -1 ॲडिशन केली तर आपल्याला -2 मिळतं. म्हणजे आपल्याला हे दोन आपल्याला फॅक्टर्स मिळालेत. आता पुढची प्रोसिजर करूया. 2x². आता -2x च्या बदली आपण हे दोन फॅक्टर पुट करणार आहे. -1x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. ओके, आता आपण टीम करूयात. कॉमन आहे ते काढा. बघा मी इथून x कॉमन काढते तर इथे ब्रॅकेटमध्ये राहतंय 2x -1. ओके, आता नेक्स्ट ब्रॅकेटमधनं आपल्याला असंच कॉमन काढायचं आहे की आपल्या पुढच्या ब्रॅकेटमध्ये 2x -1 आलं पाहिजे. मग बघा इथे फक्त 1 आहे. ओके, दिसतंय का? बघा वेट, इथे बघा फक्त 1 आहे तर मला इथे 2 राहिलं पाहिजे. तर मी काय करते, हे जे 1 आहेत तिथे मी 2 ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करते. व्यवस्थित ऐका. -1 आहे तिथे मी 2 ने मल्टिप्लाय अँड 2 ने डिवाइड करते. का तर मला हा जो ब्रॅकेट आहे ना तो पुढे रिपीट पाहिजे म्हणून. प्लस 1/2 इज इक्वल टू 0. x प्लस 2x -1. आता बघा मी
1/2 कॉमन काढते, म्हणजेच बघा -1/2 गेले तर इथे राहिले 2x ह्या टर्म मध्ये. बघा ह्या टर्म मध्ये जर मी 1/2 कॉमन काढले तर 2x राहतात. ओके, आणि इथे -1 राहतील कारण मी 1/2 कॉमन काढले इज इक्वल टू 0. आता ह्या दोघांना एकत्र करा जे आपण कॉमन काढलेत त्यांना. x -1/2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार आहे 2x - 1 इज इक्वल टू 0. ओके, मी पुढचं इथे लिहिते. तर बघा x -1/2 इज इक्वल टू 0 आणि 2x - 1 इज इक्वल टू 0. ओके, आता हे -1/2 तिकडे जाऊन +1/2 होतील, म्हणजे एक x व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/2. आणि इथे बघा हे 2x इथेच राहतील, हे प्लस होतील, म्हणजे x इज इक्वल टू 1/2. म्हणजे आपल्याला दोन्ही जे आन्सर आहेत ते 1/2 मिळालेले आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला 6th सम आहे 6x - 2/x इज इक्वल टू 1. आता बघा हे आपल्याला जनरल फॉर्म मध्ये दिसत नाहीये, त्याला पहिला आपण जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया आणि मग सॉल्व्ह करावं लागणार आहे. तर बघा हे डिनॉमिनेटरला x आहे, जर मला इथे बेस सेम करायचा असेल तर 6x ला मला x ने मल्टिप्लाय आणि x ने डिवाइड करावं लागेल. -2x इज इक्वल टू 1. आता बेस सेम झाला म्हणजे 6x² - 2/x इज इक्वल टू 1. आता हे डिवाइड तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतील. 6x² - 2 इज इक्वल टू x. आता हे मी इकडे घेऊन येते. 6x² - x - 2 इज इक्वल टू 0. आता बघा आपल्याला जे इक्वेशन आहे ते जनरल फॉर्म मध्ये मिळालंय. आता आपण याला सॉल्व्ह करूयात. ओके, बघा मी परत एकदा लिहिते इथे इक्वेशन. 6x² - x - 2 इज इक्वल टू 0. आता आपल्या ह्या इक्वेशनचे असे फॅक्टर्स मिळवायचे आहेत की आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -1 मिळाली पाहिजे, आणि मल्टिप्लिकेशन बघा किती हवी आहे. याचं मल्टिप्लिकेशन करा. 6 × -2 म्हणजे -12. ओके, -12चे असे दोन फॅक्टर्स हवेत. बघा फोर 3 = 12. आता जे बीचं साइन आहे ते बीचं साइन आपण ग्रेटर नंबरला देणार आहे आणि मल्टिप्लिकेशनच्या साइन वरून पुढच्याच ठरवणार आहे. मग इथे मला प्लस द्यावं लागेल कारण मल्टिप्लिकेशन मला काय आहे मायनस आहे. तर बघा -4 × 3 म्हणजेच मला -12 मिळत आहे, आणि -4 + 3 केल्यानंतर मला -1 मिळत आहे. आता बघा कंडिशन सॅटिस्फाईड झालेले आहेत, म्हणजे मी आता हे व्यवस्थित सॉल्व्ह करू शकते. बघा 6x² मायनस, आता हे मायनस एक्सच्या बदली आपण ते फॅक्टर्स घेणार आहेत. -4x + 3x - 2 इज इक्वल टू 0. आता आपण ग्रुप करायचे दोघांचा. बघा यातून मी काय कॉमन काढू शकते. इथे बघा 3 × 2 म्हणजे 6 असतात, म्हणजे मी 2 कॉमन काढले तर इथे राहणार 2x कॉमन काढायचे मला. बघा मी इथून 2x जर कॉमन काढलं तर ह्या ब्रॅकेटमध्ये 3x राहत आहे -2, कारण x आणि इथला 2 जो आहे तो कॉमनला गेलाय. नंतर मी इथे असंच कॉमन काढणार आहे की ब्रॅकेटमध्ये, मग तर बघा मी तर +1 कॉमन काढते, म्हणजे 3x - 2 इज इक्वल टू 0 मिळत आहे. आता ह्या दोघांचं 3 करा. 2x + 1 आणि दुसरं आहे 3x - 2 इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे 2x + 1 इज इक्वल टू
0 आणि 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. 2x ॲज इट इज हे इकडे -1 होतील. x इज इक्वल टू -1/2 आणि इथे बघा हे मायनस आहेत तिकडे जाऊन प्लस होतील 3x. सो x इज इक्वल टू 2/3. म्हणजेच आपल्याला आन्सर्स मिळाले आहेत. हे आपला आन्सर आहे. नेक्स्ट बघा आपल्याला 7th सम सॉल्व्ह करायचा आहे. 7th सम मध्ये आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे. ह्या इक्वेशनचं बघा आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. पहिल्यांदा AC चं मल्टिप्लिकेशन करतो तसं करून घ्या. AC चं मल्टिप्लिकेशन काय येणार बघा, √2 मल्टिप्लाय बाय 5√2 म्हणजेच काय मिळणार आहे आपल्याला, √2 5 into 2 म्हणजेच 10 येणार आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन आपल्याला 10 पाहिजे पण ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन आपल्याला +7 पाहिजे. म्हणजेच बघा 5 2 जा आणि सगळं पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे आपल्याला साईनचा पण प्रॉब्लेम येत नाही, प्लस द्यायचा आहे. कळतंय. आता फिल करूयात आपण. इथे काय येणार सांगा, +7x बदली हे दोन फॅक्टर्स येणार आहेत. म्हणजे इथे काय येणार +5x 2x. ओके. आता इथून जर बघा x कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये काय राहतील, √2x बघा √2x +5 असं ब्रॅकेटमध्ये राहणार आहे. पुढच्या बघा प्लस, इथून जर आपण √2 ह्या ब्रॅकेटमधनं √2 कॉमन काढलं तर इथे √2x राहत आहे कारण √2 म्हणजेच 2 असतं आणि +5 कारण ह्यातले हे जे √2 आहेत ते कॉमनला गेलेत. ह्या दोघांना आपण टीम अप केलेला आहे बघा, x + √2 आणि हा ब्रॅकेट इथे लिहून काढा √2x + 5. ओके. हे आपल्याला इथे मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा √2x + 5 इज इक्वल टू 0 और द x + √2 इज इक्वल टू 0. म्हणजेच इथे x ची व्हॅल्यू काय मिळणार बघा, इथे तर डायरेक्टली मिळालेली आहे x इज इक्वल टू -√2. इथे आपल्याला फाइंड आउट करायची, मी इथे करते बघा, √2x + 5 इज इक्वल टू 0. हे +5 तिकडे जाऊन -5 होतील आणि हे √2x. सो x इज इक्वल टू -5/√2. म्हणजे आपल्याला नेक्स्ट जी व्हॅल्यू मिळाली -5/√2. म्हणजेच आपल्याला दोन रूट्स काय काय मिळाले, एक मिळालंय 5/√2 आणि दुसरं आहे ते √2 मिळालेलं आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला 8th सम सॉल्व्ह करायचं आहे. 8th सम आहे 3x² - 2 √6x + 2 इज इक्वल टू 0. ओके. आता आपल्याला दोन फॅक्टर्स शोधायचे आहेत की ऍडिशन 2√6 आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन ही आली पाहिजे. बघा मल्टिप्लिकेशन किती आली पाहिजे, 3 × 2 म्हणजेच 6, मल्टिप्लिकेशन 6 आणि ऍडिशन आपल्याला -2√6 आली पाहिजे. तर बघा √6 मल्टिप्लाय बाय √6 मी जर केलं आणि मधल्या बीचं साईन जर मी दिलंय तर मला बघा मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह हवंय. म्हणजे याचा अर्थ मी दोन्ही मायनस केलं तर बघा जर मी हे -√6 मल्टिप्लाय बाय -√6 मल्टिप्लाय केले तर मला 6 आन्सर मिळत आहे आणि -√6 ला ऍड केल्यानंतर मला -2√6 मिळत आहे. याचा अर्थ मला दोन फॅक्टर्स मिळाले. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. बघा व्यवस्थित ऐका. बघा 3x² ॲज इट इज हे जे आहेत 2√6च्या बदले आपण हे दोन फॅक्टर्स लिहिणार आहोत. तर बघा -√6x -√6x + 2 इज इक्वल टू 0. ओके. आता बघा टीम करायचं आहे आपल्याला. ह्या दोघांचं टीम आणि ह्या दोघांचं टीम करून कॉमन काढायचं. त्याआधी आपण थोडंसं व्यवस्थित त्याला लिहून घेऊयात. बघा √3 म्हणजे काय असतं बघा, √3 मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला कम्प्लीट 3 मिळतात. x² मायनस √6 म्हणजे काय, 2 × 3x. मी व्यवस्थित रूट मध्ये लिहिते का तर मला कॉमन काढताना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. मायनस √2 मल्टिप्लाय करून घेतलाय x + 2 इज इक्वल टू 0. ओके. आता ह्या 2 ला पण आपण लिहू शकतो रूट मध्ये
2 into 2. ओके, ते पण मी लिहून घेते. बघा प्लस ह्या 2 ला पण मी 2 into 2 रूट मध्ये लिहिते इज इक्वल टू 0. ओके, इथपर्यंत कळालं. पुढची स्टेप आता आपल्याला कॉमन काढायचे. बघा पहिल्या ह्याच्यातून आपल्याला कॉमन काय मिळते, रूट थ्री कॉमन मिळते आणि एक्स कॉमन मिळते. √3x कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये बघा √3x राहतंय इथे आणि मायनस इथे राहतंय फक्त √2. दुसऱ्या ब्रॅकेटमधनं असं कॉमन करायचंय की हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट रिपीट झाला पाहिजे. बघा मग मी काय कॉमन काढू दे, -√2 कॉमन काढते. तर बघा ब्रॅकेटमध्ये राहतंय √3x -√2 इज इक्वल टू 0. आता ह्या दोघांना कंबाईन करा. √3x -√2 ब्रॅकेट कंप्लीट आणि दुसरा जो ब्रॅकेट आहे रिपीट झालेला तो एकदा लिहा, -√2 इज इक्वल टू 0. ओके, आता बघा √3x -√2 इज इक्वल टू 0. √3x -√2 इज इक्वल टू 0. ओके, हे मायनस आहे तिकडे जाऊन प्लस होतील म्हणजे √3x. सो x इज इक्वल टू दोन्ही पण रूटमध्ये म्हणजे 2/3 आणि इथे पण सेम तसंच होईल बघा, √2 इकडे राहतील इज इक्वल टू हे प्लस मायनस आहे तिकडे जाऊन प्लस झाले √3x. x इज इक्वल टू √2/√3 म्हणजेच आपण असं लिहू शकतो √2/3. ओके, आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे. बघा 9th सम सॉल्व्ह करूयात. 2m इन ब्रॅकेट m -24 इज इक्वल टू 50. आता जे 2m आहेत ते ब्रॅकेटच्या आत मल्टिप्लाय करा. 2m² -48m. आता हे 50 इकडे आणूयात, -50 इज इक्वल टू 0. आता आपलं जे फॅक्टरायझेशन मेथडचं आपलं आहे ते आपण इम्प्लिमेंट करूया. म्हणजेच बघा आपल्याला मल्टिप्लिकेशन किती हवी आहे, -100 मल्टिप्लिकेशन हवी आहे आणि ॲडिशन आहे ती -48 हवी आहे. तर बघा 52 जर सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला 48 मिळत आहे. जे बीचं साईन आहे आपण ते ग्रेटेस्ट नंबरला देऊया आणि ह्याच्या साईनवरून म्हणजे ह्याला मला प्लस द्यावं लागेल कारण मला मल्टिप्लिकेशन आहे ते -100 पाहिजे म्हणून. आता हे दोन फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत. पुढचं करूयात आपण आता. 2m² -50m प्लस 2m -50 इज इक्वल टू 0. ओके, आता यांचं टीम करा. कॉमन बघा इथे काय ते m मी जर कॉमन काढलं 2m कॉमन काढते म्हणजे इथे राहणार m -25. आता इथे मी प्लस 2 कॉमन काढते तर इथे राहतील m -25 इज इक्वल टू 0. आता ह्या दोघांना एकत्र करूया. बघा 2m प्लस 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m -25 इज इक्वल टू 0. बघा 2m प्लस 2 इज इक्वल टू 0 मीन्स m इज इक्वल टू 2m इज इक्वल टू -2 म्हणजे m इज इक्वल टू -2/2 म्हणजेच m इज इक्वल टू -1. ओके, आणि दुसरं मिळणार आहे m -25 इज इक्वल टू 0 म्हणजे m इज इक्वल टू 25. तर आपल्याला आन्सर्स बघा काय काय मिळालेत. m इज इक्वल टू 25 आणि m इज इक्वल टू -1. ओके, नेक्स्ट आपल्याला 10th सम सॉल्व्ह करायचं आहे. टेंथ सम बघा 25m² इज इक्वल टू 9. हे m² ला मी इकडेच ठेवते. हे 25 मल्टिप्लायला तिकडे जाऊन डिवाइड होतील. तर बघा मला इकडचं स्क्वेअर काढायचं असेल तर
स्क्वेअर रूट बोथ साईड टाकते मी. एम स्क्वेअर इकडे पण रूट टाकते आणि इकडे पण रूट टाकते, कारण मला हे एम ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून मी दोन्हीकडे स्क्वेअर रूट टाकलाय. आता बघा स्क्वेअर रूट कॅन्सल झाले म्हणजे इथे राहिले एम, आणि स्क्वेअर रूट मध्ये 9 म्हणजे 3 आणि स्क्वेअर रूट म्हणजे 25 म्हणजे 5. आता मला प्लस मायनस असे दोन आन्सर मिळतील. ओके, म्हणजेच याचा अर्थ एम इज इक्वल टू मला प्लस 3/5 आणि एम इज इक्वल टू मायनस 3/5 असे आन्सर्स मिळतील. नेक्स्ट 11th सम सॉल्व करूयात. बघा 11th सम 7m स्क्वेअर इज इक्वल टू 21m. आता हे जे 21 आहेत आपण त्याला इकडे आणूयात पहिलेत. -21m इज इक्वल टू 0. आता इथून बघा दोन्ही मधनं 7m कॉमन निघतंय, त्याला कॉमन काढा. इथे राहतील m मायनस 3 राहतील, कारण 7 3 जा 21 असतं म्हणून, इज इक्वल टू 0. आता बघा 7m इज इक्वल टू 0 आणि इथे येतील 3m मायनस 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच m इज इक्वल टू 0 आणि m इज इक्वल टू प्लस 3 असे दोन आन्सर्स आपल्याला मिळतील. ओके, नेक्स्ट आपल्याला लास्ट जे सम आहे 12th सम सॉल्व करायचं आहे. 12th सम बघा खूप इझी आहे. m स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. m स्क्वेअर इकडेच ठेवा, -11 इकडे जाऊन प्लस होतील. m स्क्वेअर इज इक्वल टू 11. दोन्हीकडे मी रूट टाकते कारण m चा स्क्वेअर मला काढायचा आहे. याचा अर्थ m इज इक्वल टू प्लस मायनस 11, म्हणजेच m इज इक्वल टू प्लस 11 अँड m इज इक्वल टू मायनस 11. म्हणजेच आपल्याला दोन आन्सर्स मिळाले.